वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात फुबळ फुधून धडाका वगैरे वगैरे. आल्या आल्याच एक छानशी कविता तुमच्यासाठी मी सादर करतो. सगळ्यांनी दाद द्या माझ्या कवितेला. फुवळ फुला सारा महाराष्ट्र हसतो. फुवाई फुला सारा महाराष्ट्र हसतो. कारण हा कार्यक्रम पाहताना न हसणं हे गैर आहे. हा कार्यक्रम बघताना न हसणं हे गैर आहे. पुढचं तुम्हाला सगळं माहितीये. व गैर आहे, व गैर आहे, व गैर आहे, व गैर आहे. माझी कविता सगळ्यांना आवडलेली आहे. तेव्हा आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या सगळ्या वगैरे वगैरेंचं. हे वगैरे, ते वगैरे, ते वगैरे आणि ते सगळे वगैरे आणि ते दोघे वगळले रे. वा वा वा. वगैरे वगैरे सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे. तर कालच्या भागात आपण यांच्या कॉमेडीची धमाल अनुभवलेली आहे. आजच्याही भागात असेच चौकार शिटकार लागणार आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट यांच्या मनात जे काही भरलेलं आहे ते हळूहळू बाहेर येणार आहे एकमेकांच्या बद्दल. ते मलाही ऐकायचं, सगळ्या महाराष्ट्राला ऐकायचं. पण असा कॉमेडीचा तडका अनुभवायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला येत आहेत एक मुलगा आणि मुलगी. म्हणजे आपण कसं आहे बुचकळ्यात पडतो, प्रेमात पडतो, पण हे बोरवेलच्या खड्ड्यात पडलेत. बघूयात मग आता यांना वाचवायला कोण येतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात शशिकांत केरकर, शर्वरी पाटणकर आणि शेखर फाळके. आता येतात. मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रही थी. रस्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, चक्कर लगा रहा था. कुणी पडलं वाटतं. लागलं असेल बेचाराला. अरे देवा, बोरवेल मध्ये पडलो की काय? अरे देवा, बोरमेल मध्ये पडले की काय? आई, माझा एकको स्त्रीलिंगी कसा पडलोय पायावर, इफेक्ट डायरेक्ट गळ्यावर. हॅलो 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 हॅलो. हा लेडीज बाईचा आवाज आहे ना? लेडीज बाई कशी देईन ना. हे बघा बाई, आपण दोघं पण ना बोरवेल मध्ये पडलोय. पण मला सांगा, तुम्ही कशा काय बोरवेल मध्ये पडलात? का फक्त पुरुषांसाठी असा बोर्ड लावला होता खड्ड्यावर? असं नाही हो, जनरली बाई पुरुषाला खड्ड्यात टाकते असं ऐकिवात आहे ना. ए, काहीतरी फालतू चुकीचं बोलू नको. उलट प्रत्येक पुरुषामागे एक बाई असते पुरुषाला ढकलायला. ए, कशी देईन ना. तुम्ही माझ्या कानाखाली देणार? हो. तुम्हाला मी दिसतोय? नाही. तुम्हाला माहित आहे मी कसा दिसतो? मला कसं माहित असणार? माझे डोळे माणसाचे आहेत, घुबडाचे नाहीयेत. वेल मग ऐका, माझी हाईट 8 फूट आहे. 8 फूट? हो, तो खाली आहे ना माझ्या छोट्या भावासारखा आहे. इतका कुरू? चेहरा बाजूला ठेवा, बॉडी त्याच्यासारखी आहे. आणि फेस डिट्टो ऋतिक सारखा डिट्टो. वाव. हो, आणि मला 9 पॅक्स आहेत. 9 पॅक्स? हो. साधारणपणे लोकांना 6 किंवा 7 पॅक्स असतात. नाही, मला पण 6 पॅक आहेत. उरलेले 3 पॅक मी रात्री झोपताना घेतो. माझं मरू देव, मी मुळातच खूप सुंदर आहे. अया, तुमच्याबद्दल सांगा. उंची 5-10 बरं का? 5 की 10? 5 फूट 10 इंच. तुम्ही माझ्या हाताला का लागत नाहीये? ते मी बसली आहे ना, बसली. बसलात तुम्ही? माझी त्वचा की नाही अशी इतकी आरसपानी पारदर्शी आहे ना की मी पान खाल्लं ना, पान की अशी लाल रेष गळ्यावरनं जाताना दिसते. नाही नाही नाही, ते पानाचं पाणी बाहेरून गळताना दिसत असेल. माझे डोळे की नाही, डोळे निळे निळे ऐश्वर्यासारखे. ऐश्वर्यासारखे डोळे? हो ना. आणि माझी कंबर जगातली सर्वात बारीक कंबर, 3 इंच. 3 इंच? 3 इंच? हो, 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 3 इंच. हो, क्या बात आहे. तुम्ही एवढं सुंदर आहात. अशी सुंदर आहे मी, ऐश्वर्यासारखी. तेच बोलत होतो मी, तुम्ही एवढं सुंदर आहात, मग या खड्ड्यात कशा पडला? अहो, अशी मी चालत चालत
येत होते आणि बोरवेलीत पडून डोळ्यासमोर अंधेरी आली हो. ठरवा आधी तुम्हाला कुठे जायचंय, अंधेरी की बोरिवली? बोरवेलीत पडून डोळ्यासमोर अंधेरी आली हो. आता आपण मरणार ना? मरणार ना? हे बघा गरोदर बाई. काय? नाही, बोरवेलीतली माती खाल्ली ना त्यामुळे. हे बघा बाई, शांत व्हा अगोदर, असं म्हणायचं होतं मला. अहो शांत व्हा, काय शांत व्हा, इथे जीव गुदमरतोय. बोरवेलीत कशी पडले मी? बोरवेलीत वेलीत धक्कान पडाले, मी धक्कान पडाले, मी धक्कान पडाले बोरवेलीत. एक तर रड तरी नाही तर गाणं तरी गा, आणि दोन्ही गोष्टी एकत्र करू नको. आपण मरणार नाही आहोत. आता थोड्या वेळात नाही ते लोक जमा होतील, मग मीडिया स्पेशल स्कॉरची माणसं येतील. एक मिनिट, मीडिया? हा हा एक हा. मिनिट. हॅलो 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 बाई, काय करताय? नाही, मी जरा ड्रेस केस नीट करते. हेच कामातून गेले सगळे. काय? काय नाही, झाला तुमचा नट्टापट्टा? हो. झालं नाक मुरडून? तुम्हाला दिसलं? कॉमन सेन्स. नॉनसेन्स. बरं, मीडिया वगैरे आल्यानंतर काय होणार आहे सांगा ना पुढे. काही नाही होणार, ते आपल्यासाठी ना असं ऑक्सिजन टाकणार हा. आणि खाण्यापिण्याची सोय करणार. बरं झालं. जगलो वाचलो तर कौतुक, नाहीतर ढगात. ढगात म्हणजे असं ब्रेकिंग न्यूज येणार. हा माझं चॅनल आहे, ही माझी न्यूज आहे. हे बोरवेल मध्ये 2 जीवांचा मृत्यू झालेला आहे. न्यूज आहे ना. नका, असं भयंकर बोलू नका, असं भयंकर बोलू नका. एकतर एवढी बोरवेल खोलवर आहे ना, नीट बोल, नीट बोल. एकतर ही बोरवेल एवढी खोल आहे ना की कोणाकडे मदतीचा हात सुद्धा मागता येत नाहीये. मी देऊ का हात? मदतीचा नाही, सोबतीचा. म्हणजे? नाहीतरी या बोरवेल मध्ये आपण दोघच आहोत. हम तुम इस खड्डे में बंद हो और खड्डा बुझ जाए. इस खड्डे के भूले भुलैया में शबरी खो जाए. एक्सक्यूज मी, ही शर्वरी कोण? मीच. वा, शर्वरी तारुण्य तुझे खड्ड्यामध्ये आज पडावे. शर्वरी तारुण्य तुझं बेभाव, या खड्ड्यात झालं गुलाम. काय लाजली आहेस? हा? तुला दिसलं? जाणवलं. बस, आता ठरवलं, काय? या बोरवेल मध्ये आपण आपला संसार थाटायचा. म्हणजे हे आपलं बोरवेल संस्थान? हो, मी राजा, तू राणी. हॅलो, हा? ऐकते ना? मी राजा, तू राणी. आणि मग आपण खायचं काय? देवाने चोच दिली आहे, अन्न पण तोच देईल. अय्या, तुला चोच आहे? बघू. अशी चोच पडवीन ना. अगं, ही बोलायची पद्धत असते ना. बर. मग आपल्या संसार रूपी वृक्षाला वेल लागेल. का पण वेळ का लागेल? वेल नाही ग, वेल वेल. राजकुमार, राजकन्या. हा? मग त्यांची नावं काय असतील? राजकुमार वेलगट्टी ये. आणि राजकन्या वेलबुट्टी. कट्टी. ही कसली नावं? मग नवीन काय नावं सुचत जाऊ दे नाही ना, त्याला वेळ आहे ना अजून. मला आधी बघू दे. तू कसा डिट्टो, ऋतिक सारखा डिट्टो. नको नको नको, 12 वाजतील. का? अरे आपण खड्ड्यात 8 वाजता पडलो. तुला बघायला 4 तास लागेल. आपण काय म्युझियम मध्ये आहोत? या बाईला ना काहीच कळत नाही. हे, कोणीतरी तिसरा आहे. हो, कोणीतरी तिसरा हो, आहे. मी पण जाणवलं. एक ना बुटकी मुलगी आहे. मला पण जाणवलं एक फाटका मुलगा आहे. हे, तो तूच तर नाहीयेस ना? ए, ती तूच तर नाहीस ना? नाही नाही, बुटकी मुलगी मी कशी असेल? हा? मी फाटका मुलगी कसा असेल? मग कोणतरी तिसरा आहे. हो. ए, कोण आहे? ए, कोण आहे? ए, कोण आहे? हा? ए, तुझा एको इतका गायडा का एकोला येतोय? ऐकायला येतोय? एको नाही, तिसरा माणूस आहे. कोण है वो तीसरा?
म्हणजे इतका वेळ ज्या ऋतिकशी बोलत होते मी तर तू म्हणजे इतका वेळ मी ज्या ऐश्वर्याशी बोलत होतो ती तू आहेस. काय मीडियावाले मीडिया 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 इंटरव्ह्यू आमचा इंटरव्ह्यू हा पडलात म्हणून इंटरव्ह्यू ना वरतून पडलात खाली अंधार होता वाटलं आपण मरणार म्हणून. आई शपथ तुम्हाला सांगतो माझ्या मालकाला सांगितलं होतं की ह्या गोडाऊनचं वरचं छप्पर आहे केवढं मोठं भोग पडलंय. अरे ते बुजव बाबा. रोज एक एक माणसं इकडे येऊन टप्पा टप्पा अशी पडत असतात माहितीये आणि मला त्रास होतो दुसऱ्या दिवशी. चले 22-23 काय 22-23 आतापर्यंत 21 पडले होते. तू 22 तू 23 वैता काय माहितीये यांच्या. आईला 24वा पडला. जाऊ दे मरू दे उद्या बघू. क्या बात आहे शशी शर्वरी आणि फडक्यांसाठी जोरदार टाळ्या. बघूया हा परफॉर्मन्स कसा वाटलाय तुमच्या स्पर्धक मित्रांना आणि परीक्षकांना. शशी कुणाला विचारायचं तुम्ही सांगा. कुशल मला खूपच आवडला हा ऍक्ट. शशी जसं मला भाऊचा परफॉर्मन्स बघायला खूप आवडतो तसं मला तुझी प्रत्येक रिॲक्शन नव्याने बघायला पुन्हा पुन्हा आवडते. हा ऍक्ट खूप सॉलिड झाला. शर्वरी तू खूपच मस्त केलंस आणि तुम्ही दोघांनी हे पुन्हा एकदा प्रूव्ह केलं की तुम्ही बेस्ट मेल आणि बेस्ट फिमेल होतात ते एंटरटेनर. आणि खूप गोड गोष्ट होती. खूपच मजा आली. मला जाम आवडलं. क्या बात आहे. शर्वरी कुणाला विचारायचं. माझी आवडती नम्रता. फारच मस्त होता ऍक्ट. म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केला आणि स्टार्ट टू एंड आणि काय म्हणजे प्रश्नच नाही, काहीच प्रश्न नाही. खूपच भारी. शशी आणि शर्वरीताई म्हणजे तुम्ही दोघं आलात ना की असं वाटतं काहीतरी वेगळंच बघायला मिळणार आहे असं सुरुवातीलाच वाटतं. त्यामुळे आम्ही सगळे असे बसून असतो की आणि शेवटपर्यंत आमचं कधीच असं होत नाही की चला काहीतरी चालू आहे असं नाही. शेवटपर्यंत आम्ही असंच असतो. त्यामुळे ऍक्ट बघताना खूप मजा आली. खूप एन्जॉय. पैसा वसूल. थँक्यू. क्या बात आहे. पैसा वसूल म्हटलेला आहे. शहरात रेबीजच्या रुग्णांची संख्या वाढली म्हणून भटक्या कुत्र्यांचा सर्वे करते एक बाई. बघूयात मात्र तिला किती कुत्री सापडतायत आणि तिची मदत कोण करताय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात विजय पटवर्धन आणि तृप्ती खामकर वगैरे. सर्वेच्या कागदाची सुरई हाती शोधू मी कशा या रेबीजच्यासाठी. कुत्र भुक भू कर गल्लीत बोळात फिरती मोकाट हिंडणार चावत फिरणार कुत्र दिसना मला ग बाई बाई कुत्र दिसना मला. शोधू कुठं शोधू कुत्र शोधू कुठं. दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात भुंकला ग बाई भुंकला. शिंत्रे मला वाटलं कुत्रे. ऍक्च्युली काय आहे ना मी पिसाळलेल्या कुत्र्यांवर सर्वे करते. त्यासाठी मला एका माणसाला भेटायचंय पण तो माणूस कुठे आहे. वेडा म्हणत मला गाव लोक फिरायला लागलं. तुझी नजर माझ्यावरती तोल सुटायला लागला. तुझी नजर माझ्यावरती तोल सुटायला लागलं. मुजरा करते हा. मुजरा इधर करो मुजरा उधर करो. नक्की किधर करो. किधर भी करो पण मस्त मुजरा करो. इन्ही लोगोने टाईप. इन्ही लोगोने आहो टक टक हा? असा मुजरा करते. असं होय. मला वाटलं तुम्हाला काय वाटलं मी काय करणार आहे. लावणी हा? लावण्याची वेळ झाली ना. काय? दिवे लावण्याची वेळ झाली ना हा. म्हणून म्हटलं मला वाटलं लावणी करताय ही अशी. शाम उढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड़ दो. ही लावणी आहे. करेक्ट. लावणी नाहीच आहे. मग? हा
जॅझचा एक नवीन प्रकार आहे. जॅझ. तुला काय जॅझ कळणार? वेगळा प्रकार. सामने खिडकीतले तुळशी ती बजाना छोड दो छोड दो छोड दो. स्वारी. स्वारी नाही, सॉरी. SOREE. सॉरी. SORYEE. तसं सॉरी नाही. मग स्वारींची इच्छा असेल तर आम्ही ग्रहप्रवेश करावा काय? आल्या आल्या शिंत्र्यांना भेटले वाटतं. त्यांनीच मला सांगितलं तुमच्याशी असं बोलायचं म्हणून. का? नाहीतर तुम्ही माझ्याशी नीट बोलणार नाही असं ते म्हणले. अरे हलकट नालायक. अहो मी काय केलंय? नाही तुम्हाला नाही, यांना बोलतो. यांना प्रत्येक वेळेला हे असं करतात. परवाच्या दिवशी माझ्याकडे एक माणूस आला होता. त्याला सांगितलं की मी बोलताना सारखा थुंकतो म्हणून. मी थुंकतो म्हटल्यावर हा छत्री घेऊन आला होता माझ्यासमोर. असाच उभा होतो. तुला खरंच वाटतं मी बोलताना थुंकतो? सॉरी मी छत्री आणायला विसरले. नाही ते मला म्हणले की तुम्ही ना सीताफळासारखे आहात. सीताफळ? हो. अरे लोक फणसासारखे असतात. मी सीताफळासारखा कसा असेल? म्हणजे बाहेरून एक दिसता आतून वेगळे 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 वेगळे. आता वा आता डोकं पाण्यावरून गेलंय. आता मी त्याला तोफेच्या खाली चिरडणारे, हत्तीने भोसकणारे, फासाच्या तोंडी देणारे आणि तलवारीवरती लटकवणारे. अहो सगळं चुकलंय तुमचं. सगळं चुकलंय. हत्तीने भोसकू? माझं चुकलं माझं चुकलं माझं चुकलं. अहो इतके काय चिडता तुम्ही? असतात काही काही लोक वेडसर. असतात काही काही लोक वेडसर. ठीक आहे ठीक आहे, पण मला आधी सांगा तुम्ही काय आहात आणि कोण करायला आलात? मी कोण आहे आणि काय करायला आले असं विचारायचंय का तुम्हाला? भोसकी ना हत्ती? नाही माझं चुकलंय. मी की नाही सर्वे करायला आले. मग सर्वे करा नाही तर अर्धे करा, मला काय त्याचं? अहो सर्वे 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 किया है 4 जनों का आज होगा मैंने सर्वे किया है सर्वे किया. झाला ना हा डान्स जगप्रसिद्ध. मग आमच्या स्किट मध्ये काय लुडबुड तुझी? पुढच्या एपिसोड पर्यंत नाचत बस अशीच. आता संपलंय ते. कशावर सर्वे करताय? कागदावर. शिंत्रेसारखी उत्तर द्यायलाच पाहिजेत. म्हणजे? निर्बुद्ध माणसासारखी. म्हणजे? कपाळ तुमचं. टिकली पडली. कपाळ कपाळ माझं. तुमची पडली. माझी टिकली. तुमची गरज पडली सर्वेसाठी. कशावर कशावर सर्वे करताय? अहो मी पिसाळलेल्या कुत्र्यांवर सर्वे करते ना. त्यामुळे भिस्त तुमच्यावरच आहे. लचके तोडी ना मी. अहो नाही इतकी मेहनत करायची गरज नाहीये. मला फक्त माहिती द्या पिसाळलेल्या कुत्र्यांची. पिसाळलेल्या कुत्र्यांची सगळी माहिती मला आहे. विचारा फक्त. नाव सांगा तुमचं. अहो नाही नाही गैरसमज होतोय तुमचा. उत्तर देणाऱ्या माणसाचं नाव हवंय. मोती. अहो उत्तर देणाऱ्या माणसाचं नाव हवंय, पिसाळलेल्या कुत्र्याचं नाही. माझंच नाव सांगतोय. मोती. मोती टायगर लचके. मोठा लचके. माझा भाऊ छोटा लचके. छोटा लचके. छोटू टायगर लचके. बरं तुम्हाला त्रास होतो का पिसाळण्याचा? म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्रास होतो का तुम्हाला? ते काय माझ्या अंगावरती भुंकतील? ते माझ्या अंगावरती भुंकायच्या आधी मीच त्यांच्या अंगावर काठी उगारतो. अहो पण ते काठीला घाबरत नाही. मी पण नाही घाबरत. काठीला? कुत्र्याच्या भुंकण्याला म्हणतोय. कुत्र्याच्या भुंकण्याला मी अजिबात घाबरत नाही. अहो पण ते कुत्रे चावले ना तर रेबीज होतो. कुणाला? ज्याला चावलेत त्याला. मग मला आहे, अनुभव आहे. तुम्ही कुणाला चावलात? मी कशाला कुणाला चावीन? मला कुत्रा चावण्याचा मला अनुभव आहे. पण मला सांगा हा रेबीज होतो कसा? त्यांच्या लाळेतील रेबीजचे किटाणू परिक्रियातील तांत्रिक कोशातील प्रमस्तिकाच्या समथिंग समथिंग त्याच्या तांत्रिक केंद्रातील तांत्रिक कोशात पसरतात. बाजूलो जरा कुठं मराठीचं कौतुक केलं तुमच्या तर हिला वाटेल ते बोलायला शिकवता? काय काय शिकवलंय? काय प्रमस्तिका? सगळं स्किट शिंतरवून टाकलं.
शाळेत असलेल्या रेबीजच्या नाही चुकले खेळा होता काय ह्याच्यामुळे माणूस पिसाळतो. होय पण त्या रेबीजच्या किटाणूंना कसं कळतं कुठल्या कुठल्या अवयवावर घुसतोय ते? त्यांना नाही कळलं तरी रेबीज झालेला माणूस आपल्याला ओळखता येतो लक्षणांवरून. म्हणजे दात दाखवा. नको उगाच दात दाखवू अवलक्षण कशाला ना? हा? ते हसायचे चावायचे दाखवा. नाही मला सांगा तुमचा घसा दुखतो का? भुकल्यावर हा? भूक लागल्यावर घसा दुखतो. बरं चिडचिड होते, आवाज घोगरा होतो, ताप येतो का? घागरीत पाणी पडण्याचा ताप झाला की चिडचिड होते. हा? मला पण कळलं नाही पण होते. बरं गिळताना त्रास होतो का? राग गिळताना त्रास होतो. ओके हंबरताना आवाज बदलतो का? हंबरताना थोडासा वेगळा होतो माझा आवाज. म्हणजे मला काय विचारता हे? नाही चुकलंय प्राण्यांचा प्रश्न होता तो. हा. शेवटचा प्रश्न बोला. भुंकण्याची इच्छा होते का? भुंकण्याची इच्छा होते का? हा. अरे चावण्याची पण इच्छा होते माझी. चावण्यासाठी ना मी लिस्टच काढून ठेवले माणसाची कुणाला चावायचं ते. याच्याकरताच मला कुत्रा चावल्यानंतर माझ्यावरती इलाज पण नाही केलेला मी. आणि त्या माणसांच्या लिस्ट मधला पहिला माणूस मला आज भेटलेला आहे. मी आता त्याला चावणार आहे. तुला कसं कळलं? माझ्या लिस्ट मधला पहिला माणूस शिंत्रेचे ते. झालं पाहिजे या दोघांसाठी. क्या बात आहे कुणाला विचारूयात पहिल्यांदा सांगा. तर आमच्या ह्या सीझन मधले आमचे जे आदर्श आहेत ह्या किंवा मागच्या सीझन मधले आमच्या सगळ्यांचे आदर्श आहेत. भाऊसाहेब कदम. खूप पिसाळलेला ऍक्ट होता आणि धमाल आली, मजा आली. आणि ते तर फारच कठीण होतं हे जे काय शिंत्रेंचं होतं. म्हणजे 10 वेळा पाठ करून पण होणार नाही. खूप छान. एकदा ते परत बोलून दाखव ना, मस्त वाटतं ते. त्यांच्या लाळेतील रेबीजचे किटाणू परिधिया. खूप छान. भाऊ जे ओरिजिनल होतं त्यांना एकदम म्हणाल तरी सांग. काय होतं, काय शिकवलं? ओरिजिनल माईक द्या ना त्यांना. ओरिजिनल सांगा सगळ्यांना. एकदा लिहिलं की लिहिलं, नंतर मलाही नाही म्हणतात. मग आमचं काय होत असेल? मस्त मस्त आहे. थँक्यू. वा तृप्ती कोणाला विचारूया? माझ्या शिंत्रे सरांना. मला हे स्किट खूप आवडलं. याचं कारण असं आहे की ऍक्च्युली काही झालेलं नसताना विजय असं वागतोय रेबीज वगैरे, तर ते झाल्यानंतर तो कसा वागेल याची चुलूक मला पाहायला मिळाली. कारण शेवटी आम्हाला पुण्यात एकत्र राहायचंय, जपून आम्हाला आमचं आरोग्य वगैरे ठेवायचंय. त्याच्यामुळे आज मला चुलूक पाहायला मिळाली. मजेचा भाग सोडून देऊ. कालच्या ऍक्ट सारखीच मला आता हा ऍक्ट बघताना खूप मजा आली. मुळात ही संकल्पनाच खूप विचित्र होती आणि ती 2 विचित्र माणसांनी अत्यंत विचित्र पद्धतीने एक्झिक्यूट केली, याचा मला अत्यंत विशेष आनंद होतोय. तुम्ही जो क्षणोक्षणी माझा उद्धार करताय ते विशेष खेदोत्पादक नसून हे अत्यंत उल्हासदायकच आहे माझ्यासाठी. मजा आली. क्या बात आहे, क्या बात आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना छेडता त्यांच्याकडे बघून हळू शिट्टी मारण्याचा धंदा रोड रोमियोंचा नेहमीचा असतो. तर अशाच एका रोड रोमियोनं छेडलं एका मुलीला, शिट्टी मारली. बघूयात आता मुलीचा रिप्लाय काय मिळतो आणि त्याला काय भोगावं लागतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात शेखर फडके आणि अक्षता कुलकर्णी वगैरे वगैरे. झोल 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 करून टाक, झोल 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 करून टाक, झोल 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 करून टाक, गोल 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 करून टाक. जराशी फिल्डिंग, जराशी सेटिंग, अरे थोडीशी रागपट्टी देऊन टाक. गोट्या आला रे आला, जरा मटकी संभाल मेरी जवाना. खरंच आहे समंदरी आला रे. अच्छा इथे बोलायचंय, सगळं संपल्यावर तर बोलायचं. बर बर बर. तर मंडळी हा आपला नाका आहे आणि इथे येणाऱ्या जाणाऱ्या पोरींना मी शॉलेट छेडतो बरं का. बघूया आज कोण छेडून घेण्यासाठी पोरगी येते. आली का? आली आली. मी आले निघाले. आजचा
आजचं स्किट आपण उद्या करूया चला. ला 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 आली, 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 आताच करा. ला 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 ला. का आयटम आहे बिडू शिट्टी. सॉलिड आयटम आहे. ए आज तू हो बोल ना मला. तुझ्या घरी कोणी बायको मेवणी आहेत की नाही? जनरली आया बहिणी आहेत की नाही असं विचारतात ना. जे 100% आहेच आहे ते कशाला अजून विचारायचं? म्हणून जे नाहीये ते विचारावं ना. नाही आपल्याकडे कोण नाही तसं. अय्या हो हो. मग बरं झालं तू मला भेटलात. अय्या, पटली क्या बात आहे पटली. बोल लग्न कधी करायचं? डायरेक्ट लग्न फिरायचं नाही आपण. अरे असं कसं फिरायचं ना लग्नाच्या होमाभोवती. पण डायरेक्ट लग्न म्हणजे अरे कल्पना कर ना नुसती कल्पना कर. हं? समज आपलं लग्न झालंय. कल्पना करू का समजू? समजून कल्पना कर. कल्पना करून समजलं तर चालेल. चालेल. ओके तर आपलं आता लग्न झालंय ना. हो. हे मग आता हनीमून. हे नाही काही वेळ नाही आपल्याकडे. पटकन 5 मिनिटात आवरायचंय आपल्याला. हो काय हं. बरं मग आता काय हा. अरे तू संध्याकाळी असा थकून भागून घरी आलायस हा. आणि मी दरवाजामध्ये अशी उभी राहून तुझी वाट बघतीये. हाय. जिथे सागरा धरणी मिळव- नको नको हनीमूनला 5 मिनिटं वेळ दिला नाही ना मग गाण्याला कशाला देते. हा, तर मी कुठून आलो? नोकरीवरून. पण मी नोकरी का करायची? अरे का म्हणजे काय? तुझ्याशी लग्न केलं म्हणून आई बाबांनी मला घरात न हकललंय. ए मग तू माझं पोट भरायला अजून नोकरी करणार नाही? नाही करणार मी तुझ्यासाठी आहे ना. पण मला नोकरी कोण देणार? मी अशिक्षित आहे ना. हा? अशिक्षित आहे ना मी. अशिक्षित म्हणता येत नाही एवढा अशिक्षित आहे ना मी. हो. तू एक काम कर हा. तुला दगड फोड किंवा हमाली कर. पण ते तुला नाही आवडणार. अरे असं कसं? तरी माझं तुझ्यावरती तेवढंच प्रेम राहील. हो ना सगळ्यांना अशा बायका मिळाल्यात. बरं मी असं थकून भाकून असं घरी आलोय मग तू माझं स्वागत करणार मला म्हणणार डार्लिंग. घरातला गॅस संपलाय सांगायसाठी 1000 रुपये काढ चल. तू असं म्हणणार? अरे मी नाही सरकार म्हणते असं. हो. गॅससाठी पैसे दे चल. पण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. मग मोबाईल आहे? मोबाईल आहे अरे मग विक ना तो. विकू? मग पहिला हे प्रकरण मागात पडणार आहे सॉलिड. बरं अरे विकलं. लग्न म्हटलं की खर्च वाढणारच तू आहे. कसं भागवणार? पण हमालीवरती नाही भागवता येणार. हो ना. तू एक काम कर काय? तू रात्रीची रिक्षा चालवत जा. मी हो रिक्षा चालवायची? हो ती पण रात्री? हो. आईला मग उपयोग काय लग्न करण्याचा? असं कसं? मी मिळाली ना तुला. तू मिळाली मला. बरं करीन ना. बरं मी रिक्षावाला कन्फर्म. काय काय करावं लागेल? मी रिक्षावाला. मग आज रिक्षाचा संप आहे असा समज आणि ये जवळ. आवाज कुठे येतोय? लहान मुलीचा रडण्याचा आवाज येतोय. अरे आपली मुलगी रडतीये. आपली मुलगी हो. कधी झाली? अरे आता 9 महिने रिक्षाचा संप नव्हता का? तेवढं कळलं तुला? रडणं थांबव डोले बाग. वा बरं ती एवढी का रडते? सकाळपासून ताप आहे रे बिचारीला. अरे देवा मग काय करायचं आता? मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं तिला. मी नेणार? म्हणजे काय बाप आहेस ना तिचा? हा पण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला नाही देता मग येणार. तू काहीही कर. काय तुला करू मला सांग? ही अंगठी विक. अंगठी विकली? मुलगी बरी झाली. बरी झाली लगेच? हो. अरे वा वा वा. अरे, ती बघ अंगठी बघ. आले, आले. अरे, बसली बसली. ती बघ, उभी राहिली. हो, हो, राहिली. ए, ती बघ, ए, हळू हळू हळू. ती बघ धावत धावत गेली सुद्धा. कुठे गेली? शाळेत. नक्की शाळेत गेली? हो. कितवीत आहे ती? 3रीत. चला तिच्या बहिणीची व्यवस्था करू. काय काय चाललंय काय? नाही. अरे शिक्षणाचा खर्च बघ किती आहे तिच्या. हो सगळं खरं ऍडमिशन वगैरे शिकवायला लागणार ना ना आपल्याला. मग? पण एवढा पैसा खर्च करणार कुठून तुला तू आणणार एक मी? काम कर एक काम कर हा. तुला हे घड्याळ विक. फक्त घड्याळ विकून होईल सगळं? हो नाही व्हायचं. नाही? तू अजून एक काम कर. काय? तुला दुपारी आणि संध्याकाळी हॉटेलमध्ये वेटरची नोकरी कर. सकाळी हमाली करू, हा. रात्री रिक्षा चालू हो. आणि दुपारी एवढं सगळं करायचं मी. मग मी घरी कधी यायचं? छे हा? असं कसं हा? यायचं ना तू अदनं मधनं घरी. हा, तरीच म्हंटल लाकडे. हा?
बऱ्याच दिवसात असं रोमन्स करायला मला गेल. लाडके मला माहितीये तुला माझ्याशिवाय करमणार नाही. छे म्हणून नाही काही. मग? घरातला किराणा संपला असेल, भाजी संपली असेल, कोणीतरी आणून द्यायला नको का? बरं मला एक गोष्ट सुटेबल करून सांग, मी नवरा आहे का नोकर आहे? नवरा आणि नोकर काही वेगळं असतं का? बरं, ठीक. विचारा हो तर इथल्या कोणालाही. ठीक आहे, ओके ओके ओके. आता तरी जवळ घेऊ. अहो, काय चाललंय तुमचं? का? इकडे मुलगी 20 वर्षाची झाली आपली. 20 वर्षाची झाली? हं? एवढी मोठी झाली? मग अहो कॉलेजवरनं आठवलं. हा. तुम्हाला ना एक गोष्ट सांगायची राहिली. काय? अहो ते कॉलेजवरनं येता जाता तिकडची ती नाक्यावरची पोरं तिला बघून छेडतात, तिच्याकडे बघून शिट्ट्या वाजवतात. काय? नाक्यावरची पोरं माझ्या मुलीकडे बघून शिट्ट्या वाजवतात? हो. दात तोडेन मी त्यांचे. काय झालं? राग आला? राग आला? हो. मग आता मला सांगा, मी रोज इकडनं जाता येता तुम्ही मला छेडता, माझ्याकडे बघून शिट्ट्या वाजवता, मग तुमचे दात कोणी तोडायचे? जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या झाल्या पाहिजेत या दोघांसाठी. शेखर तुम्हाला कुणाला विचारायचं पहिल्यांदा? शशी. खूप छान झाला परफॉर्मन्स. शेखरचा तर मी फॅन आहे. त्याचा तो टायमिंग आणि एनर्जी लेवल आहे ना जबरदस्त. आणि हिच्याबद्दल काय बोलणार आपण, दिग्गजांबरोबर काम केलेली मुलगी आहे. एक पिक्चरचा ऍक्ट असतो ना तसा वाटला तुमचा. म्हणजे सिरी टाकली 3-4 ऍक्ट असतात, त्यातला एक हा ऍक्ट बघावं, छान आहे. इतकं सुंदर होतं तुमचं. खरंच मला खूप आवडलं मला. अक्षता. हेमांगी, खूप मस्त झाला परफॉर्मन्स. एक चांगला विषय चांगल्या पद्धतीने हाताळला तुम्ही. आणि फू बाय फूच्या मंचावरून रोड रोमियोना अशी चांगली चापराक दिली आहे तुम्ही. हेमांगी असं कधी झालं तुला बघून कोणी शिट्टी बिट्टी मारलेलं असतात? खूप मोठी लिस्ट आहे रे. मोठी लिस्ट आहे. तू कशी रिॲक्ट होतीस त्याच्यावर? मुंबईतला सगळ्यात सुखी आणि श्रीमंत बिझनेस कुणाचा असेल तर तो मुंबईतल्या भिकाऱ्यांचा. तर असाच एक भिकारी आता इथे येतो, ज्याची सायकल चोरीला गेली म्हणून तो तक्रार नोंदणी करायला गेलाय पोलीस स्टेशन मध्ये. बघूया त्याची सायकल मिळते का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदा वगैरे. नोकरी ही माझी लाडाची लाडाची ग, पोस्टिंग झाली मालाची मालाची ग. नोकरी ही माझी लाडाची लाडाची ग, पोस्टिंग झाली मालाची मालाची ग. मे आय इनकमिंग इन्स्पेक्टर. इनकमिंग म्हणजे? Incoming. I walking here to here. This is incoming. You don't know English? Actually, I thinking you not a original inspector. म्हणजे? Since 1988 AM, living in the corner of Naka. Living corner of Naka. You don't look at me on the corner of Naka yeta jata. No. Look at me. Keshava Madhava, tere bina bhi kya jeena. फूलों में गलियों में सपनों की कलियों में शोधिशी मानवा रावरी मंदिरी नांदतो देव हा. काय? दिस इज रिमिक्स सॉन्ग ऑफ आई भाऊ. आय भाऊ? ऍक्च्युली आई बहीण असतं का नाही. आई भाऊ. अरे तू काय बडबडतोय भिकारी कुठचा? Why, madam, you wondering not me? हा? वंडरिंग? Wording? Why wording on me? Huh? Because my wife Minnie is not here, na? She admitted recently in the hospitality. 99% merit. ICU. This is very ridiculous Pythagoras प्रमेय.
I told you what happened in that day. I and Minnie wandering Rikam Tekadi. रिकाम टेकडी No, in the Tekadi, what? रिकाम टेकडी Yes. And she told me, patch I want a full of water. हा? Patch I full of water. I falling down and getting tingle. डेंगू And brown. ब्राऊन काळं निळं पडलं. And she Tamkali, हा trembling after. And plaster of Paris, both the pie tiche. And that day I solo performing art in the corner of Naka. Dedan Sutegiran, Dedan Sutegiran, जो देणार नाही त्याच्या. Man, I am educationist भिकारी. हा? Educationist भिकारी. अरे शिकलेला आहेस ना मग भीक कशाला मागतोस नोकरी कर ना I don't like नोकरी. This is Los Angeles. आता लॉस एंजेलिस कुठून आलं मधून लॉस एंजल्स नुकसान. लॉस लॉस ओ लॉस हा नुकसान होतं त्याला काय म्हणतात लॉस एंजलिस. रेड्यू केलस काटकोन त्रिकोण. I don't like नोकरी. What is this in the नोकरी? Walking morning and double attacking, then going to the bus pakading and train pakading and going fast in a fire brigade in the office. Monkey, donkey, bossing chicken and cut अरे हे काय आहे cut of the typewriting 60 per minute of a word. This is very bad work. I very mentally retired in the office and the home. I come back to the home. This is very ridiculously. And what is giving you 1 month payment? Only 1 month? अरे मग महिन्यात तुला किती पेमेंट पाहिजे Well, I will dictionary part. I will dictate you letter box. Please writing me complaint. कसली कंप्लेंट चोरीची. अरे भिकारी तू तुझ्याकडे काय आहे चोरीला जाण्यासारखं माझी सायकल चोरीला गेली आणि मला त्याचं काही टेन्शन नाहीये. मग कशाला आलास ऍक्च्युली व्हॉट मॅडम हेपॅटिटिस. अरे तुझ्या इंग्लिश मुळे ना माझं डोकं बडबडायला लागलंय तू एक काम कर तू मराठीत बोल Okay, you don't understand English. I can't helpline of the 00 number 486 486. I can't a ridiculous I षटकोन त्रिकोण. I told you मराठी काय झालं माझी सायकल एका ठिकाणी ठेवली होती आणि तिथं ना कोणीतरी ती चोरली आणि त्याच्याऐवजी मोटर बाईक ठेवली आणि तिथे लिहिलं होतं बर्थडे गिफ्ट. अरे मग मस्त आहे ना सायकलची याची बाईक चंगल आहे तुझी What? This is जंगल में मंगल. Not jungle. I don't like bicycle. हा? Motorbike. I like happy birthday to the bicycle cycle. अरे सायकलच्या ऐवजी बाईक मिळाली की नाही हा म्हणजे तुझं स्टेटस वाढणार ना Status on the chatting? This is very ridiculous chatting status. कोणाला चाटायचंय ते? अरे नाही रे. अहो मी सांगतो तुम्हाला माझ्याकडे खूप गाड्या होत्या. हा. काय झालं माहितीये का त्या गाड्यात मी नुसतं पेट्रोल भरायचो. हे गव्हर्नमेंट पेट्रोलचा प्राइस वाढवायचे मी पेट्रोल भरायचो हे वाढवायचे अशाने भिकेला लागलो मी. सगळ्या गाड्या टाकल्या विकून मग सायकल घेतली. सायकल बरी असते ना पॅन्डलला असा पाय मारला की जाते आपली. बाईक चालायची म्हणजे पेट्रोल लागतं त्याला. सगळ्या गोष्टी चोरतोस ना मग आता पेट्रोल चोर. ब्रेकिंग न्यूज. One inspector told me how to do chori. Supervising. सरप्राईझिंग म्हणायचं त्याला सरप्राईझिंग म्हणायचे बरोबर ना सरप्राईझिंग. Yes. हे बघ तुझ्या इंग्लिशनं खरंच माझ्या डोक्याची दही झाली रे. Madam, I my respectfully respected on my duty. I am a bhikari, horizontal bhikari. In the country, India is my country, all Indians and brother and sister. I go to the office, head office and fire brigade your boss and taking marathon, 100 kilometers running. I always confidence I win this match. हे
तुझ्या इंग्लिशमुळे माझ्या डोक्याचं भज झालंय हा? बघ भज झालं भज कसं करतात सांगू का मी सांगू हा? आय टोल्ड यू काय वन गॅस इज देअर अँड कढई अँड तेल अँड लाइटिंग ऑन द गॅस अँड देन स्लाइस व्हॉट इज कॉल्ड बटाटा स्लाइस अँड ऑइल अँड चण्याचं पीठ ढवळिंग दिस इज क्रिएट ऑल दिस बटाटा भजी बटाटा डोक्याचं भजी दिस इज शी इज अंडरग्राउंड I go to the another police station, lodging, boarding and complaint. भाऊ सगळ्यांनी मिळून तुम्हाला ब्लास्ट दिलेला आहे. आता तुम्ही तुमच्या भाषेत सगळ्यांना एक एक वाक्य विचार सगळ्यांना तुमच्या भाषेत. Your reaction on my skit in one shabd. ओहो क्या बात आहे क्या बात आहे. ते भाऊ पाठ कधी केलं होते. हे रिपीट नाही होऊ शकत. नाही ते एक भाऊ ते जे काय होतं ते एक पाहिजे काय रेडिक्युलस नंतर This is ridiculous, षटकोन This is a ridiculous षटकोन त्रिकोण. क्या बात आहे क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या जोडीसाठी. नाही कॉमेडीला कुठली भाषा नसते पण ही नवीन भाषा यांनी सगळ्या महाराष्ट्राला शिकवलेली आहे. ही अशीच धमाल अशी सुरू राहणार आहे. मला दम लागलेला आहे पण आपण हसत राहणार आहोत भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका. खूप ऐकू धूम धडाका.